नमस्कार शिक्षक मित्रांनो, आज आपण लगातार 200 प्रश्न मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र या महत्त्वाच्या विषयावर रिव्हिजन करणार आहोत. तर बघा, चला जास्त वेळ न घालवता आता या व्हिडिओमध्ये आपण सर्वजण फक्त वाचन करणार आहोत, म्हणजे रिव्हिजन फास्ट. 4 पर्याय असणार नाहीयेत, फक्त पर्याय जे एकच उत्तर आहे तेच असणार आहे. चला जास्त वेळ न घालवता आता आपण काय करूया, प्रश्नांचं रीडिंग करूया. प्रश्न पहिला, बालविकासाचा अर्थ काय आहे? तर बालविकासाचा अर्थ आहे बालकांच्या शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक क्षमतेत होणारा प्रगत बदल म्हणजे बालविकास होय. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 2, मानसशास्त्राचा जनक कोणाला मानले जाते? तर बघा, मानसशास्त्राचा जनक विल्यम वुंट यांना मानले जाते. प्रश्न क्रमांक 3, बुद्धिमत्ता मोजण्याचे सूत्र कोणी मांडले? तर बुद्धिमत्ता मोजण्याचे सूत्र विल्यम स्टर्न यांनी मांडले. प्रश्न 4, बुद्ध्यांक काढण्याचे सूत्र काय आहे? तर बुद्ध्यांक काढण्याचे सूत्र आहे मानसिक वय ऑब्लिक शारीरिक वय गुणिले 100. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 5, चला प्रश्न क्रमांक 5, जीन पियाजे यांनी बोधात्मक विकासाच्या किती अवस्था सांगितल्या आहेत? तर बोधात्मक विकासाच्या 4 अवस्था सांगितल्या आहेत. अनुवंश व परिस्थिती यांचा विकास कोणावर अवलंबून असतो? बालकांच्या सर्वांगीण विकासावर अवलंबून असतो. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 7, अध्यापन म्हणजे काय? अध्यापन म्हणजे अध्ययन सुलभ करण्याची प्रक्रिया होय. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 8, कोहलरने कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला? तर कोहलरने चिंपांझी या प्राण्यावर प्रयोग केला. चला प्रश्न क्रमांक 9, थॉर्नडाईक यांनी शिक्षणाचे कोणते मुख्य नियम दिले? बघा, सज्जतेचा नियम, सरावाचा नियम आणि परिणामाचा नियम असे 3 नियम थॉर्नडाईक यांनी दिलेले आहेत. प्रश्न 10, स्कॅफोल्डिंग ही संकल्पना कोणी मांडली? तर याचं योग्य उत्तर आहे लेव वायगोत्स्की. आपण सरळ उत्तरच वाचणार आहोत. प्रश्न क्रमांक 11, सामाजिक विकासाचा सिद्धांत कोणी मांडला? तर याचं योग्य उत्तर आहे लेव वायगोत्स्की. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 12, बालकाच्या विकासाची पहिली पायरी कोणती? तर शैशवावस्था. प्रश्न क्रमांक 13, अध्ययन उपपत्तीमध्ये अभिजात अभिसंधान कोणी मांडले? तर इव्हॉन पावलॉक यांनी मांडले. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 14, साधक अभिसंधान कोणाचे आहे? तर BF स्किनर यांचे आहे. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 15, समावेशक शिक्षण म्हणजे काय? सर्व प्रकारच्या मुलांना एकाच छताखाली शिक्षण देणे त्याला समावेशक शिक्षण असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 16, मतिमंद मुलांचा बुद्ध्यांक सामान्यतः किती असतो? तर 70 पेक्षा कमी असतो. नेक्स्ट क्वेश्चन, सर्जनशीलता कशाशी संबंधित आहे? अपसारी विचार. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 18, प्रगतिशील शिक्षणाचे जनक कोण आहेत? तर जॉन डुई आहेत. नेक्स्ट, कोहलबर्ग यांनी नैतिक विकासाच्या किती पातळ्या सांगितल्या आहेत? तर 3 पातळ्या आणि 6 अवस्था सांगितल्या आहेत. नेक्स्ट, झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट म्हणजे काय? तर बालकाची स्वतःची क्षमता आणि मदतीने केलेली कामगिरी यातील अंतर. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 21, बालकाचा विकास डोक्याकडून पायाकडे होतो याला काय म्हणतात? तर याला म्हणतात शिरपादभिमुख म्हणतात. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 22, बालकाचा विकास मध्यभागाकडून टोकाकडे होतो याला काय म्हणतात? तर त्याला समीप दूरस्थ असे म्हणतात. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 23, किशोरावस्था हा ताणतणावाचा काळ आहे असे कोणी म्हटले आहे? तर स्टॅनले हॉल यांनी म्हटले आहे. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 24, बालकाचे पहिले गुरु कोण असतात? तर बालकाची पहिली गुरु ही आई असते. नेक्स्ट, शाळा ही समाजाची काय आहे? तर छोटी आवृत्ती आहे. नेक्स्ट, बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत कोणी मांडला? तर हॉवर्ड मार्डनर याने मांडला. नेक्स्ट, गार्डनरने सुरुवातीला किती प्रकारच्या बुद्धिमत्ता सांगितल्या?
पहिले 7 सांगितल्या, नंतर 8 आणि नंतर 9 सांगितल्या. नेक्स्ट, बालमजुरी प्रतिबंधक कायदा कोणत्या वर्षी लागू झाला? तर बघा, याचं योग्य उत्तर आहे बालमजुरी प्रतिबंधक कायदा 1986 ला लागू झाला. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 29, मुले कोरीपाटी असतात असे कोणी म्हटले आहे? तर जॉन लॉक यांनी म्हटले आहे. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 30, लर्निंग विदाऊट बर्डन म्हणजे ओझ्याविना शिक्षण हा अहवाल कोणाचा आहे? तर हा अहवाल यशपाल समितीचा आहे. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 31, आरटीए ऍक्ट 2009 नुसार प्राथमिक शाळेत विद्यार्थी शिक्षक प्रमाण किती असावे? तर 30:1 म्हणजे 30 विद्यार्थ्यांमध्ये 1 शिक्षक असावे. नेक्स्ट क्वेश्चन, ऑपरेशन ब्लॅकबोर्ड कशाशी संबंधित आहे? प्राथमिक शाळांमधील किमान सुविधा. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 33, डिस्लेक्सिया कशाशी संबंधित आहे? बघा, हे प्रश्न जे आहेत 3, तर हे काळजीपूर्वक वाचायचे आहेत. डिस्लेक्सिया म्हणले की वाचनातील दोष. नेक्स्ट, डिस्ग्राफिया कशाशी संबंधित आहे? आता ग्राफिया, लक्षात ठेवायचंय. डिस्ग्राफिया म्हणजे लेखनातील दोष. आणि पुढचा प्रश्न आहे डिस्कॅल्क्युलिया कशाशी संबंधित आहे? तर गणितीय प्रक्रिया करण्यातील दोष, कॅल्क्युलेशन म्हणतो ना आपण, तर ते लक्षात ठेवायचं. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 36, अध्यापनाची सर्वात प्रभावी पद्धत कोणती? तर कृतीतून शिक्षण. नेक्स्ट, मायक्रो टीचिंग सूक्ष्म अध्यापनचे चक्र किती मिनिटाचे असते? 36 मिनिटाचे असते. नेक्स्ट, सूक्ष्म अध्यापनाची संकल्पना कोणी मांडली? ड्वाइट ॲलन. नेक्स्ट, व्यक्तिमत्वाचा स्वसिद्धांत कोणी मांडला? तर कार्ल रॉजर्स यांनी मांडला. प्रकल्प पद्धतीचे जनक कोण? WH किलपॅट्रिक. लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 41, मॉन्टेसरी पद्धत कोणी शोधली? डॉक्टर मारिया मॉन्टेसरी यांनी शोधलेली आहे. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 42, किंडरगार्टन पद्धतीचे जनक कोण? फ्रेडरिक फ्रोबेल. लक्षात ठेवा. नेक्स्ट, बालकाचा सामाजिक विकास कोठून सुरू होतो? तर कुटुंबातून सुरू होतो. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 44, शिक्षणात बक्षीस आणि शिक्षा हे काय आहे? तर बाह्य प्रेरणा आहे. प्रयत्न प्रमाद उपपत्ती कोणाची आहे? एडवर्ड थॉर्नडाईक. चला नेक्स्ट, मर्मदृष्टी ही उपपत्ती कोणाची आहे? कोहलर यांची आहे. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 47, मुलांच्या चुका या काय दर्शवतात? त्यांच्या शिकण्याच्या प्रक्रियेचा एक भाग दर्शवतात. नेक्स्ट, निरंतर शिक्षण कशावर भर देते? तर आयुष्यभर शिकण्यावर भर देते. प्रश्न क्रमांक 49, बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत कोणी मांडला? तर चार्ल्स स्पियरमन. त्यालाच G आणि S घटक असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 50, भाषिक विकासाचा सिद्धांत कोणी मांडला? तर न्योम ओमस्की यांनी मांडला. नेक्स्ट, चला प्रश्न क्रमांक 51, नकारात्मक शिक्षण ही संकल्पना कोणाची आहे? तर रुसो यांची आहे. प्रश्न क्रमांक 52, एकात्मिक शिक्षण कधी सुरू झाले? तर एकात्मिक शिक्षण 1974 साली सुरू झाले. नेक्स्ट, वर्गातील शिस्त कशी असावी? स्वयंशिस्त आणि लोकशाहीवादी असावी. नेक्स्ट, ब्लूमची वर्गीकरण पद्धती कशाशी संबंधित आहे? शैक्षणिक उद्दिष्टे याच्याशी संबंधित आहे. बोधात्मक क्षेत्रातील सर्वात उच्च स्तर कोणता? तर मूल्यांकन. नेक्स्ट, अध्यापन प्रक्रियेतील त्रिध्रुवीय घटक कोणते? शिक्षक, विद्यार्थी आणि अभ्यासक्रम. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 57, शालेय दप्तराचे ओझे कमी करणे कोणत्या समितीने सुचवले आहे? यशपाल समिती. लक्षात असू द्या, अशी प्रश्न परीक्षेला विचारले जाऊ शकतात. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 58, विशेष गरजा असणाऱ्या मुलांसाठी, ज्याला आपण CWSN मुले म्हणतो, यासाठी कोणते शिक्षण महत्त्वाचे आहे? तर समावेशक शिक्षण महत्त्वाचे आहे. प्रश्न क्रमांक 59, बालकाचा सर्वाधिक विकास कोणत्या अवस्थेत होतो? अर्भकावस्था आणि बालपण. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 60, क्रियात्मक विकास म्हणजे काय?
स्नायूंचे नियंत्रण आणि समन्वय. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 61. शिक्षकाचा सर्वात महत्त्वाचा गुण कोणता? संयम आणि चिकाटी. प्रश्न 62. व्यक्तिमत्व मापनाची शाईच्या डागांची चाचणी कोणी तयार केली? तर याचे योग्य उत्तर आहे हर्मन रोरशा. प्रश्न क्रमांक 63. बुद्धिमत्तेचा समूह घटक सिद्धांत कोणाचा आहे? थर्स्टन यांचा आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 64. अध्ययन संक्रमण म्हणजे काय? तर एका परिस्थितीत शिकण्याचा उपयोग दुसऱ्या परिस्थितीमध्ये होणे याला अध्ययन संक्रमण असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 65. धन संक्रमण म्हणजे काय? आधीचे शिक्षण नवीन शिक्षणास मदत करते, त्याला धन संक्रमण म्हणतात. प्रश्न क्रमांक 66. ऋण संक्रमण म्हणजे काय? बघा, आधीचे शिक्षण नवीन शिक्षणास अडथळा निर्माण करतात. अडथळा म्हणले की ऋण संक्रमण लक्षात ठेवायचं. शून्य संक्रमण म्हणजे काय? तर शून्य संक्रमण मध्ये आधीच्या शिक्षणाचा नवीन शिक्षणात काहीही परिणाम न होणे त्याला शून्य संक्रमण असे म्हणतात. ॲप्टिट्यूड म्हणजे काय? तर विशिष्ट क्षेत्रातील जन्मजात क्षमता. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 69. प्रेरणा चक्रातील पहिली पायरी कोणती? तर गरज. कोणती आहे पहिली पायरी? गरज. बघा, प्रेरणा चक्रातील पहिली पायरी कोणती आहे? तर ती आहे गरज. चलो नेक्स्ट प्रश्न क्रमांक 70. अब्राहम मास्लो यांनी गरजांचा पदानुक्रम सिद्धांत किती गरजा सांगितल्या? तर 5 सांगितल्या. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 71. मास्लोनुसार सर्वात महत्त्वाची पहिली गरज कोणती? तर शारीरिक गरज. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 72. मास्लोनुसार सर्वोच्च गरज कोणती? तर आत्मसाक्षात्काराची गरज. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 73. सामाजिक अध्ययन उपपत्ती कोणी मांडली? तर अल्बर्ट बांदुरा यांनी मांडली. सामाजिक अध्ययन उपपत्ती अल्बर्ट बांदुरा यांनी मांडली आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 74. बांदुरा यांनी कशावर प्रयोग केला? तर बोबो डॉल यावर प्रयोग केला. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 75. म्हणजे इगो कोणत्या तत्वावर काम करतो? वास्तवता या तत्वावर काम करतो. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 76. आयडी कोणत्या तत्वावर काम करते? तर आनंद या तत्वावर काम करते. नेक्स्ट सुपर इगो कशावर आधारित आहे? तर नैतिकता आणि मूल्य यावर आधारित आहे. पुढचा प्रश्न, मनोविश्लेषणवादाचे जनक कोण? सिग्मंड फ्राईड. लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 79. प्रतिभाशाली बालकाचा बुद्ध्यांक किती असतो? 140 पेक्षा. बघूया प्रश्न क्रमांक 80. बघा, अध्यापन सूत्र कोणी मांडले? तर याचे योग्य उत्तर आहे हर्बर्ट स्पेन्सर. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 81. ज्ञाताकडून अज्ञाताकडे हे काय आहे? तर हे अध्यापन सूत्र आहे. चला नेक्स्ट, आगमन पद्धती म्हणजे काय? तर आगमन पद्धती म्हणजे उदाहरणाकडून नियमाकडे जाणे. नेक्स्ट, निगमन पद्धती म्हणजे काय? निगमन पद्धती म्हणजे नियमाकडून उदाहरणाकडे जाणे. नेक्स्ट, अध्यापनातील प्रतिमान कोणी मांडले? तर अध्यापनातील प्रतिमान ब्रूस जॉयस आणि मार्शा वेड यांनी मांडले. नेक्स्ट क्वेश्चन, बुद्धिमत्तेचा त्रिआयामी सिद्धांत कोणाचा आहे? जे.पी. गिलफोर्ड यांचा आहे. गिलफोर्डच्या सिद्धांतात एकूण किती घटक आहेत? 180, नंतर 120. प्रश्न क्रमांक 87. स्मृतीचे किती टप्पे आहेत? नोंदणी, साठवणूक आणि पुनरुज्जीवन. नेक्स्ट, विस्मरण म्हणजे काय? तर शिकलेली माहिती साठवून न ठेवणे त्याला विस्मरण असे म्हणतात. नेक्स्ट, प्रगतिशील शिक्षण कशावर भर देते? समस्या निवारण आणि टीकात्मक विचार. प्रश्न क्रमांक 90. सीसीई म्हणजे काय? सीसीई म्हणजे काय? तर सीसीई म्हणजे सतत व सर्वंकष सातत्यपूर्ण मूल्यमापन. नेक्स्ट, मूल्यमापनाचे मुख्य 2 प्रकार कोणते? एक आकारिक आणि संकलित.
बघा पुढचा प्रश्न, संकलित मूल्यमापन कधी केले जाते? सत्राच्या शेवटी. प्रश्न क्रमांक 93, आकारिक मूल्यमापन कधी केले जाते? तर अध्यापन प्रक्रिया चालू असताना. नेक्स्ट क्वेश्चन, बालक हाच शिक्षणाचा केंद्रबिंदू असावा असे कोणी म्हटले आहे? तर रुसो यांनी म्हटले आहे. नेक्स्ट, अध्यापनाच्या पंचपदी कोणाच्या आहेत? तर हर्बर्ट यांच्या पंचपदी आहेत. शिक्षकाची भूमिका कशी असावी? मार्गदर्शक आणि सुलभक असावी. ऑटिझम हा कोणता विकार आहे? तर सामाजिक संप्रेषणातील दोष. प्रश्न क्रमांक 98, ADHDचा पूर्ण अर्थ काय आहे? तर बघा, अटेन्शन डिफिकल्ट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर. प्रश्न क्रमांक 99, गिफ्टेड मुलांची ओळख कशी पटवाल? तर त्यांच्या उच्च बुद्ध्यांक आणि सृजनशीलतेवरून. नेक्स्ट, नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क कधी जाहीर झाला? 2005 मध्ये. NCF 2005 नुसार शिक्षकाची भूमिका काय आहे? तर एक सुलभक म्हणून आहे. बघा पुढचा प्रश्न, बालकाचा भाषिक विकास वयानुसार कसा होतो? क्रमाने रडणे, गुंजन, बडबडणे, मग शब्द. भाषिक सापेक्षता परिकल्पना कोणी मांडली? तर हॉर्फ या शास्त्रज्ञांनी मांडले. नेक्स्ट, मुले स्वतःशी बोलतात त्याला वायगोत्स्की काय म्हणतात? तर खाजगी भाषण असं म्हणतात. प्रश्न क्रमांक 105, मुले स्वतःशी बोलतात त्याला पियाजे काय म्हणतात? बघा, तर अहम केंद्रित भाषण असे म्हणतात. पियाजे यांच्या मते विकासाचा कोणता पैलू महत्त्वाचा आहे? तर बोधात्मक. नेक्स्ट, ॲनिमिझम म्हणजे काय? तर निर्जीव वस्तूंना सजीव मानणे. नेक्स्ट क्वेश्चन, पियाजेच्या कोणत्या अवस्थेत बालक वस्तुस्थिती समजते? तर संवेदीकारक अवस्था. नेक्स्ट क्वेश्चन, इंद्रिय विकास हा शिक्षणाचा पाया आहे असे कोणाचे मत आहे? तर मॉन्टेसरी यांचं मत आहे. नेक्स्ट, बाल विकासावर सर्वाधिक परिणाम कोणाचा होतो? तर सामाजिक वातावरणाचा होतो. अभिरुची म्हणजे काय? तर अभिरुची म्हणजे एखाद्या गोष्टीकडे लक्ष देण्याची प्रवृत्ती. अवधान म्हणजे काय? अवधान म्हणजे विशिष्ट वस्तूवर बसून मन एकाग्र करणे. मी बसून म्हणले वाटतं, विशिष्ट वस्तूवर मन एकाग्र करणे. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 113, सापेक्षवाद शिक्षणात कोणी आणला? तर गेस्टाल्टवाद्यांनी आणला. व्यक्तिमत्व शब्द कोणत्या लॅटिन शब्दापासून आला आहे? तर पर्सोना या लॅटिन शब्दापासून आला आहे. नेक्स्ट, पर्सोना म्हणजे काय? तर मुखवटा. पुढचा प्रश्न, अध्ययन वक्र काय दर्शवतो? तर शिकण्याची प्रगती आणि वेग दर्शवतो. अध्ययन पटार काय येतो? तर थकवा, कंटाळा किंवा चुकीची पद्धत यामुळे येतो. नेक्स्ट, मानसिक वय ही संकल्पना कोणी मांडली? तर अल्फ्रेड बिने यांनी मांडली. पुढचा प्रश्न बघा, बिने सायमन ही पहिली बुद्धिमापन चाचणी कधी तयार झाली? 1905 मध्ये. अनुवंश म्हणजे काय? तर पालकाकडून मुलाकडे जाणारे जैविक गुणधर्म. गुणसूत्राच्या किती जोड्या मानवात असतात? तर 23 जोड्या असतात. नेक्स्ट, 122वा प्रश्न बघा, एक्स आणि वाय गुणसूत्रे काय ठरवतात? तर लिंग ठरवतात. मुली होण्यासाठी कोणती गुणसूत्रे आवश्यक असतात? XX. मुलगा होण्यासाठी कोणती गुणसूत्रे आवश्यक असतात? तर XY. सृजनशील बालके कशी असतात? तर जिज्ञासू आणि कल्पक असतात. प्रश्न क्रमांक 126, शिक्षणात दृश्य श्राव्य साधनाचा वापर का करावा? आकलन सुलभ होण्यासाठी. प्रश्न क्रमांक 127, कृती संशोधन कोणाशी संबंधित आहे? तर स्टीफन कोरी यांच्याशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 128,
शालेय स्तरावरील समस्या सोडवण्यासाठी कोणते संशोधन केले तर कृती संशोधन केले जाते. नेक्स्ट, बालकेंद्रित शिक्षण म्हणजे काय तर मुलांच्या गरजा आणि आवडीनुसार शिक्षण. प्रश्न क्रमांक 130, मनोसामाजिक विकासाचा सिद्धांत कोणाचा आहे? एरिक्सन यांचा आहे. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 131, एरिक्सने विकासाच्या किती अवस्था सांगितल्या? 8. प्रश्न क्रमांक 132, ओळख विरुद्ध संभ्रम ही अवस्था कधी येते तर किशोरावस्थेत येते. प्रश्न क्रमांक 133, सर्व शिक्षा अभियान कधी सुरू झाले? 2001. प्रश्न क्रमांक 134, मिड डे मील म्हणजे शालेय पोषण आहार कधी सुरू झाला? 1995. प्रश्न क्रमांक 135, RT नुसार 6 ते 14 वयोगटातील मुलांना कोणते शिक्षण दिले जाते तर मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण दिले जाते. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 136, प्रगत अध्ययन म्हणजे काय तर उच्च दर्जाचे कौशल्य प्राप्त करणे. प्रश्न क्रमांक 137, समायोजन म्हणजे काय तर परिस्थितीशी जुळवून घेणे. संरक्षण यंत्रणा संकल्पना कोणाची आहे तर सिग्मंड फ्राईड यांची आहे. चला नेक्स्ट, उदात्तीकरण म्हणजे काय तर सामाजिक अमान्य इच्छांना मान्य स्वरूपात बदलणे. नेक्स्ट, तर्कसंगती म्हणजे काय? अपयशाचे खोटे समर्थन करणे. शिक्षण ही समाज परिवर्तनाची गुरुकिल्ली असे कोणी म्हटले आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे. वर्गातील बहुभाषिकता हे काय आहे तर एक संसाधन आहे. ब्रेन स्टॉर्मिंग कशासाठी वापरले जाते तर सृजनशील विचारांना चालना देण्यासाठी. नेक्स्ट, निदानात्मक चाचणी कशासाठी घेतात? विद्यार्थ्याच्या उणिवा शोधण्यासाठी. उपचारात्मक अध्यापन कशासाठी करतात तर उणिवा दूर करण्यासाठी. शालेय व्यवस्थापन समितीमध्ये किती टक्के पालक असतात? 75%. नेक्स्ट, प्राथमिक स्तरावर शिक्षणाचे माध्यम कोणते असावे तर मातृभाषा हे असावे. एक मिनिट. चला हे बघा, प्रश्न 147 मातृभाषा. चला प्रश्न क्रमांक 148, ज्ञानात्मक विकास ही निरंतर प्रक्रिया आहे असे कोणाचे मत आहे तर हे असे मत जीन पियाजे यांचे आहे. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 149, आत्मसन्मान ही कोणती गरज आहे तर ही दुय्यम किंवा मानसशास्त्रीय गरज आहे. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 150, सहकारी शिक्षण मध्ये कोण महत्त्वाचे असते तर गट आणि विद्यार्थी महत्त्वाचे असतात. प्रश्न क्रमांक 151, शिक्षक हा विद्यार्थ्याचा काय असावा? मित्र, तत्वज्ञ आणि मार्गदर्शक असावा. नेक्स्ट, मुलांच्या लेखनाचे मूल्यमापन करताना कशावर भर द्यावा? विचारांची अभिव्यक्ती यावर भर द्यावा. क्रीडन पद्धतीचे जनक कोण? हेन्री कोल्डवेल कुक. माझ्याही लक्षात राहणार नाही. साक्षरता म्हणजे काय तर वाचनाची आणि लिहिण्याची क्षमता. मूलभूत शिक्षण कोणी मांडले तर महात्मा गांधी यांनी मांडले. गांधीजींच्या मते शिक्षणाचे ध्येय काय तर चारित्र्य निर्मिती करणे. नेक्स्ट, बुद्धिमत्तेचा बहुघटक सिद्धांत कोणी मांडला तर याचे योग्य उत्तर आहे थॉर्नडाईक. चला नेक्स्ट, स्टॅनफोर्ड बिने चाचणीचे भारतीय रूपांतर कोणी केले? डॉक्टर C.H. राईस लक्षात ठेवा. नेक्स्ट, अनुभव हाच श्रेष्ठ शिक्षक असे कोणी म्हटले तर रुसो यांनी म्हटले आहे. नेक्स्ट, स्वयंशोधन पद्धतीचे जनक कोण? H.E. आर्मस्ट्रॉंग. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 161, कौशल्य म्हणजे काय तर सराव आणि अनुभवातून प्राप्त झालेली क्षमता.
नेक्स्ट, अभिप्रेरणा हे शिक्षणाचे काय आहे? हृदय किंवा महामार्ग आहे. नेक्स्ट, बुद्धिमत्ता ही परिस्थिती जुळवून घेण्याची क्षमता आहे असे कोणी म्हटले? तर जीन पियाजे यांनी म्हटले. चला, संवेगाचा उद्रेक कोणत्या अवस्थेत जास्त होतो? किशोरावस्था. आता बघा, टोळी अवस्था कोणती? तर बालपण. बालपणाला टोळी अवस्था म्हणतात, कारण टोळीनं मित्र घेऊन फिरतात म्हणून. निसर्ग आणि संगोपन. वादात निसर्ग म्हणजे काय? तर अनुवंशिकता. नेक्स्ट, संगोपन म्हणजे काय? पर्यावरण किंवा परिस्थिती. शिक्षकाचे चारित्र्य वर्गावर कसा परिणाम करते? एक आदर्श म्हणून. प्रात्यक्षिक पद्धती कुठे जास्त प्रभावी ठरते? विज्ञान विषयात. चला, प्रश्न क्रमांक 170 बघूया. प्रश्नोत्तर पद्धतीचे जनक कोण? सॉक्रेटिस. लक्षात ठेवा, मुक्त शिक्षण म्हणजे काय? लवचिक आणि बंधने नसलेले शिक्षण. नेक्स्ट, शालेय संस्कृती कशावर अवलंबून असते? शिक्षक, विद्यार्थी आणि प्रशासन यांच्या आंतरक्रियेवर अवलंबून असते. पियाजेनुसार मुले जगाबद्दल ज्ञान कसे मिळवतात? तर स्वतःच्या कृतीतून. नेक्स्ट, सामाजिकरण म्हणजे काय? तर समाजाचे नियम आणि मूल्ये शिकण्याची प्रक्रिया. नेक्स्ट, द्वितीय सामाजिकरण कोठे होते? शाळा आणि मित्रमंडळीमध्ये. नेक्स्ट, पुनर्बलनचे प्रकार किती? तर 2 आहेत, एक धनात्मक आणि एक ऋणात्मक. नेक्स्ट, पुरस्कार हे कोणत्या प्रकारचे पुनर्बलन आहे? तर धनात्मक. प्रश्न क्रमांक 178, मुलाला वर्गात प्रश्न विचारण्यापासून रोखणे हे काय आहे? चुकीचे अध्यापन आहे. विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढवण्यासाठी काय करावे? अध्यापन रंजक बनवावे. मूल्यांकन आणि मापन यामध्ये काय फरक आहे? तर मापन संख्यात्मक असते, तर मूल्यांकन गुणात्मक व संख्यात्मक दोन्ही असते. नेक्स्ट, पोर्टफोलिओ म्हणजे काय? तर पोर्टफोलिओ म्हणजे विद्यार्थ्याच्या कामाचा प्रगतिशील संग्रह. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 182, चेकलिस्ट कशासाठी वापरतात? तर विशिष्ट गुण किंवा कौशल्यांची उपस्थिती तपासण्यासाठी. नेक्स्ट, रुबिक्स कशाशी संबंधित आहे? मूल्यमापनाचे निकष. सांघिक अध्यापन म्हणजे काय? 2 किंवा अधिक शिक्षकांनी मिळून शिकवणे. नेक्स्ट, विविध बुद्धिमत्ता वर्गात कशा ओळखाव्या? विद्यार्थ्यांच्या विविध कृतीचे निरीक्षण करून. अध्यापन साहित्य कशासाठी वापरावे? संकल्पना स्पष्ट करण्यासाठी. चला, ब्लॅकबोर्ड वापरताना कोणती खबरदारी घ्यावी? सुवाच्य आणि स्पष्ट लेखन. शिक्षकांची संवाद शैली कशी असावी? स्पष्ट, प्रभावी आणि उत्साहवर्धक. लोकशाही शिक्षण म्हणजे काय? जिथे विद्यार्थ्यांच्या मताचा आदर केला जातो. प्रश्न क्रमांक 190, अध्ययन अक्षमता म्हणजे कायमस्वरूपी असते का? नाही, तर ती योग्य मार्गदर्शनाने सुधारता येते. नेक्स्ट, थॉर्नडाईक यांच्या मते शिकणे म्हणजे काय? तर संबंध प्रस्थापित करणे. प्रश्न क्रमांक 192, पावलावच्या प्रयोगात लाळ सुटणे ही काय आहे? तर प्रतिसाद. नेक्स्ट, पावलावच्या प्रयोगात घंटा वाजवणे हे काय आहे? उद्दीपक आहे. प्रश्न क्रमांक 194, अंमलबजावणी हा कोणत्या क्षेत्रातील स्तर आहे? बोधात्मक. भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना कोणी प्रसिद्ध केली? डॅनियल गोलमन. बघा पुढचा प्रश्न, गोलमन नुसार भावनिक बुद्धिमत्तेचे किती घटक आहेत? 5 आहेत. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 197, स्वनियमन म्हणजे काय? तर स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे. नेक्स्ट, प्रश्न क्रमांक 198, सहानुभूती म्हणजे काय? दुसऱ्याच्या भावना त्यांच्या दृष्टिकोनातून समजून घेणे. प्रश्न क्रमांक 199, शिक्षकाने वर्गात भेदभाव टाळण्यासाठी काय करावे? सर्वांना समान संधी द्यावी. नेक्स्ट, शेवटचा प्रश्न 200, प्रश्न क्रमांक 200, यशस्वी शिक्षक कोण असतो? बघा, यशस्वी शिक्षक तोच असतो जो विद्यार्थ्यांच्या मनात
शिकवण्याची आवड निर्माण करतो. तर शिक्षक मित्रांनो, आपण अवघ्या 22 मिनिटामध्ये 200 प्रश्न फटाफट घेतलेले आहेत. याच्यामध्ये मानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र दोन्ही विषय घेतलेले आहेत. तर तुम्हाला हा पाठ कसा वाटला अवश्य कळवा आणि सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच पुढील पाठात. तोपर्यंत